रामकृष्ण हरी माऊली. काल आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पालखी प्रस्थान झाल्यानंतर आज माऊलींची पालखी ही पुण्याकडे रवाना झालेली आहे. मी सध्या मॅगझिन चौकामध्ये, या ठिकाणी माऊलींचा विसावा आहे आणि या ठिकाणचे काही क्षणचित्र, काही वारकरी जे आहेत ते तुम्हाला दाखवतो. चला. माऊलींच्या पालखीसोबतच सगळ्याच दिंड्या पुण्याच्या दिशेने रवाना झालेल्या आहे आणि आज विशेष म्हणजे वातावरण खूप चांगलं आहे. काल माऊलींच्या प्रस्थानावेळीच पाऊस बंद झालेला आणि त्यानंतर आज पाऊस पडलेलाच नाही आहे. म्हणजे एवढं चांगलं वातावरण आहे. खरंच ही माऊलींचीच कृपा आहे. माऊलींच्या पालखीसोबतच या ठिकाणी सर्व वारकऱ्यांनी सुद्धा विसावा घेतलेला आहे. चालून सगळे वारकरी या ठिकाणी आरामासाठी थांबलेले आहेत. भरपूर जण. थोड्या वेळातच आता बऱ्याच वेळ झालेली आहे. माऊलींची पालखी या ठिकाणी थांबलेली आहे आणि लवकरच माऊलींची पालखी इथून आता पुढच्या दिशेने प्रस्थान करेल. इथून पुढं अजून 1-2 ठिकाणी माऊलींचा विसावा असतो. हे बघा, सगळे वारकरी एकदम निवांत बसलेले आहेत. आज वरुण राजाची सुद्धा कृपा झालेली की आज पाऊस नाही आहे. माऊलींचा नगारखाना आलाय. माऊलींचा रिंगणाचा असतो. नगारखाना आणि अश्व निघाले म्हणजे लवकरच आता माऊलींची पालखी सुद्धा निघेल. आली समोर माऊलींची पालखी दिसते.
भगवान की जय.